नमस्कार मंडळी, सोनालीस किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे कच्च्या केळीची भजी म्हणजेच पकोडे। पकोडे म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येते। चला तर मग रेसिपीकडे वळूया। इथे मी 2 कच्चे केळी घेतले, डाळीचं पीठ, मीठ, हिंग, हळद, धनेपूड, ओवा, लाल तिखट आणि पाणी। केळ व्यवस्थित साळून घ्यायचं आहे। केळ साळताना हाताला तेल लावून घ्या। अशा पद्धतीने केळ साळून घ्यायचं आहे आणि त्याचे बारीक स्लाइस करायचे आहे। मिठाच्या पाण्यात व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे। दोन ते 3 मिनिटं व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे आहे। इथे एका भांड्यामध्ये मी डाळीचं पीठ घेतलं आहे। त्यात लाल तिखट, ओवा, हिंग, धनेपूड, हळद, मीठ आणि पाणी टाकून ते व्यवस्थित मिश्रण तयार करायचं आहे। त्याचं अशा पद्धतीने तयार करायचं आहे। आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊ। हे तेल गरम झालेलं आहे, आपण भजी काढून घेऊ। त्यात गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, त्यामुळे भजी लाल जास्त होणार नाही। अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे। तयार आहे आपली रेसिपी। अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीस किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही पण ट्राय करा, कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।